नमस्कार मित्रांनो, मी किरण कोळी तुमचा आजच्या या क्रिकेटच्या IPLच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतोय. ठीक आहे, तर आज मित्रांनो कोणाची मॅच आहे माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती? मी सांगतो तुम्हाला. तर आज आहे मित्रांनो दिल्ली वर्सेस लखनौ ह्यांच्यामध्ये IPLची T20 मॅच आज कुठे खेळवली जाणार आहे माहिती आहे का तुम्हाला? मी सांगतो ना. तर ही मॅच इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. हे स्टेडियम कुठे हे तरी माहिती आहे का? तर हे स्टेडियम आहे लखनौमध्ये. तर लखनौ ह्या स्टेडियम इकाना स्टेडियममध्ये ही मॅच खेळवली जाणार आहे. तर हे स्टेडियम आता कशा प्रकारचं असेल, इकडे ज्या अगोदर मॅच झाल्यात त्यातला रेकॉर्ड काय आहे, इकडची पिच कशा प्रकारची असेल, ह्या पिचवर कशा प्रकारे कोणते बॉलर चालतील, कोणते बॅट्समन चांगले खेळतील, तर ह्याविषयी माहिती का तुम्हाला? नाही ना माहिती? तर आहे ना तुमचा भाऊ, सांगतो ना. ठीक आहे, तर लक्ष देऊ नका, मध्ये स्किप करू नका, शेवटपर्यंत व्यवस्थित हा व्हिडिओ बघा. ठीक आहे, आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा, आपल्या गावाल्यांना पाठवा, जेणेकरून त्यांनाही या मॅचविषयी सविस्तर माहिती मिळेल. ओके, तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, इकडचा या इकाना क्रिकेट स्टेडियमवरचा पिच रिपोर्ट काहीसा असा आहे की ही पिच जी आहे इकाना क्रिकेट स्टेडियमवरची, तर ह्या पिच वर जे पण मॅच खेळवल्या जातात त्या चेस होतात. म्हणजे जो स्कोर बनवला असेल समोरच्या टीमने तो बहुतेक वेळा बघितलं गेलेलं आहे की तो चेस होतो. भले समोरच्या टीमने पहिलं खेळत असताना टीमने किती रन बनवले असतील, तर सेकंड वेळा जी बॅटिंगला येते ती टीम तो स्कोर चेस करण्याचे दम ठेवते. म्हणजे इथे एक चांगल्या प्रकारची स्पोर्टिंग पिच आहे ते आपल्याला दिसून येत आहे. चेस होतो याचा अर्थ ती स्पोर्टिंग पिच आहे, म्हणजे एक बॅटिंग फ्रेंडली पण आहे आणि बॉलरला पण चांगल्या प्रकारे मदत करते. तर स्पोर्टिंग पिच आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे रनही होतात आणि चांगल्या प्रकारे विकेटही मिळतात. त्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर ह्या पिचवर कशा प्रकारचे बॉलर चालतील, तर ह्या पिचवर आपल्याला फास्टरही चालताना दिसतील आणि स्पिनरही चालताना दिसतील. दोघांना इक्वली ह्या पिचवर मदत मिळू शकते. तर पण जास्त बघितलं गेलेलं आहे की जे मोठे हे जे ग्राउंड आहे ना इकाना क्रिकेट स्टेडियम, ते जे विस्ताराने खूप मोठे आहे. ठीक आहे, जवळजवळ 70 ते मीटर असतं ना, ते 80 त्याच्या म्हणजे ह्याच्यामध्ये जे मोजलं जातं की याची बाउंड्री खूप लांब आहे. सिक्सर्स तर मारणं खूप अवघड जाणार आहे. तर अशा काही प्रकारचं हे इकाना क्रिकेट स्टेडियम आहे. येथे स्कोर बनतो किती माहिती आहे तुम्हाला? येथे आतापर्यंत स्कोर बनत आलाय जास्तीत जास्त वेळा, जवळजवळ आत्तापर्यंत इथे 24 IPLच्या मॅच खेळवल्या गेलेल्या आहेत. तर ह्या 24 IPLच्या मॅचमध्ये जास्तीत जास्त वेळा 9 वेळा इथे 190च्या वरती स्कोर झालेला आहे आणि बहुतेक वेळा तो चेसही झालेला आहे असे दिसते. ठीक आहे, तर असा स्कोर बनवू शकतो आणि तो चेसही होऊ शकतो. तर 4-6 मारणं थोडंसं, 4 तर मारू शकतो पण 6 मारणं थोडंसं अवघड जाऊ शकतं. क्रिकेटमध्ये काहीच अवघड नसतं. जर आत्मशक्ती असेल, निर्धार असेल तर नक्कीच 6ही मारू शकतात. ते काळ आणि वेळ परिस्थितीवर अवलंबून आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, इथे जे ओव्हरऑल IPLच्या मॅच खेळवल्या गेलेल्या आहेत त्यांची संख्या 24 आहे. तर त्या 24 मॅचमध्ये काय रेकॉर्ड आहे, कशा प्रकारे रेकॉर्ड आहे, पहिली बॅटिंग करताना, सेकंड बॅटिंग करताना कशा प्रकारे किती वेळा विन झालेलं आहे ते थोडंसं आपण आता बघूया. तर इथे मित्रांनो 24 मॅच खेळवल्या गेलेल्या आहेत. तर 24 मॅचपैकी 24 मॅचपैकी बॅटिंग फर्स्ट करताना 10 वेळा फर्स्ट बॅटिंग करताना फर्स्ट बॅटिंग करणारी टीम 10 वेळा जिंकलेली आहे. तर सेकंड बॅटिंग करणारी टीम ही 14 वेळा जिंकलेली आहे. बोलू ना की बॅटिंग पिच आहे, चेसिंगही होते इथे. तर 14 जे सेकंड बॅटिंग करणारे जे विनिंग प्रमाण आहे ते फर्स्ट बॅटिंगपेक्षा जास्त आहे. तर आणि एव्हरेज स्कोरही हे थोडेसे जुने रेकॉर्ड आहेत. 180च्या आसपास एव्हरेज स्कोर इथे आहे. आणि
सेकंड बॅटिंगचा एव्हरेज स्कोर 160च्या आसपास आहे. पण हे जुने रेकॉर्ड आहेत थोडेसे. पण इथे आता नवीन जे रेकॉर्ड आहे त्यानुसार मगाशी मी सांगितलं की 9 वेळा इथे चेस झालेला आहे असे दिसून येते. ठीक आहे. तर इथे सध्याचा जो सीझन आहे, गेल्या वर्षी जो सीझन झालेला आहे, सध्या 1-2 सीझन जे आहेत ते झाले, तर त्याचा रेकॉर्ड काय सांगतो तर 8 मॅच इथे खेळवल्या गेलेल्या आहेत सध्याच्या सीझनमध्ये. तर 8 पैकी फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या टीमने 2 वेळा ही मॅच जिंकलेली आहे आणि सेकंड बॅटिंग करणाऱ्या टीमने 6 वेळा जिंकलेली आहे. म्हणजे पर्सेंटेजमध्ये बघा किती फरक आहे. चेसिंग होते सेकंड बॅटिंग करणारी म्हणून 6 वेळा जिंकली बघा, सांगितलं ना. तर इथे जी पण टीम सेकंड बॅटिंग करेल त्याला जिंकण्याचे पर्सेंटेज जास्त आहे असं दिसून येत आहे. जे बोलतोय ते लक्षात ठेवा. सेकंड बॅटिंग करणारी टीम इथे जिंकू शकते. तर टॉस जिंकल्यानंतर जी टीम सेकंड बॅटिंग करेल ते नक्कीच विनर ठरण्याचे पर्सेंटेज जास्त आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि इथे एव्हरेज स्कोर सध्याचा जो सांगितला गेला आहे 193 आहे फर्स्ट बॅटिंग करताना आणि सेकंड बॅटिंग करताना सुद्धा तेवढाच आहे. तर इथे खूप चेसिंग अवेलेबल आहे होणं. ठीक आहे. तर अशा प्रकारचा आत्तापर्यंत रेकॉर्ड आहे ह्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर. तर ही स्टेडियमवर आता दिल्ली ची प्लेइंग 11 कशा प्रकारची असेल तर त्याच्यावर थोडंसं आपण लक्ष देऊयात. तर ह्या दिल्लीच्या प्लेइंग 11मध्ये असे धुरंधर खेळाडू आहेत ते आता सांगतो तुम्हाला. तर पहिला धुरंधर खेळाडू असा आहे की KL राहुल. हा IPL मध्ये कसं धुमाकूळ माचवतो हे तुम्हाला माहिती आहे. KL राहुल चांगल्या फॉर्ममध्ये असतो IPL मध्ये. तो भले इंटरनॅशनल क्रिकेट खेळू दे नको खेळून दे खेळायला मिळणार, पण IPL आला की हा खेळाडू भलत्याच फॉर्ममध्ये आपल्याला दिसून येतो. हाच असेल आपला दिल्लीचा विकेट किपर. त्याबरोबर प्रथम निशंकाची बॅटिंग तुम्हाला माहितीच आहे कशा प्रकारची आहे. खूप चांगल्या प्रकारे निशंका बॅटिंग करतो असं आपल्याला दिसून येतं. हा श्रीलंकेचा खेळाडू आहे, खूप मस्त बॅटिंग करतो आणि हेच दोघं बहुतेक KL राहुल आणि प्रथम निशंका बॅटिंगची सुरुवात करतील. आणि नंतर येत आहे करुण नायर. करुण नायरचा पण गेल्या वर्षी खूप चांगला फॉर्म दिसून आला होता. खूप चांगल्या प्रकारे या खेळाडूने बॅटिंग करून दाखवली होती, भरपूर रन गोळा केले होते असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आहे अक्षर पटेल, आपले बापू गुजरातचे. ठीक आहे. तर अक्षर पटेल याची कामगिरी तर सगळ्यांनी बघितलीच आहे. या झालेल्या वर्ल्ड कपमध्ये आपल्याला बापूने काय कामगिरी करून दाखवली ते सगळ्यांनाच माहिती होती, सगळ्यांनी बघितलेलंच आहे ते. तर एक ऑलराऊंडर भूमिका अक्षर पटेल निभवत असतात. एक चांगले बॉलर तर आहे, स्पिन बॉल लेफ्ट हाताने टाकतात, त्याबरोबर चांगली बॅटिंगमध्येही खूप मोलाची कामगिरी करून दाखवतात. आणि ते एवढंच झालं नाही तर नंतर फिल्डिंगमध्ये सुद्धा एकदम उत्तम उदाहरण ते दाखवतात की अशा कॅच त्यांनी वर्ल्ड कपमध्ये पकडून दाखवल्यात की त्याला काही शब्दच होऊ शकत नाही. तर तिन्ही डिपार्टमेंटमध्ये अक्षर पटेल हे 1 नंबर खेळाडू आणि हेच आहेत दिल्ली प्लेइंग 11चे कॅप्टन. तर खूप चांगले कॅप्टन आहेत ते. ठीक आहे. तर पुढे आपल्याला बघायला मिळेल हे स्टॉप. ठीक आहे. स्टॉप हा खेळाडू ऑलराऊंडर आहे, बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही करतो. ऑलराऊंडर खेळाडू आहे, कधीही
मॅचचा फासा पलटवण्याचे दम ठेवतो हा खेळाडू. त्याच्यानंतर डेव्हिड मिलर ही तुम्हाला माहिती असेल की एक उत्तम फिनिशर म्हणून डेव्हिड मिलरला ओळखलं जातं. थोडं खाली येतो खेळायला, पण जिथे पण मॅच फसली असेल तिथून मॅच पलटवण्याचा दम हा खेळाडू ठेवतो. हा खेळाडू एक साईडून टिकला तर वन साईड मॅच फिरवण्याचा दम डेव्हिड मिलर ठेवतो. ठीक आहे. भरपूर इंटरनॅशनल मॅचमध्ये त्याची कामगिरी सगळ्यांनी बघितलीच आहे. तर त्याच्यानंतर आशुतोष शर्मा हा खेळाडूसुद्धा ऑलराऊंडर परफॉर्मन्स करतो. एक चांगली हिट मारण्याचा दम ठेवतो. थोडीफार बॉलिंगही करून दाखवतो. विपराज निगम हा एक चांगला बॉलर आहे. त्यानंतर मुकेश कुमार हा एक चांगला फास्टर बॉलर आहे. चांगल्या टप्प्यावर जर त्याने बॉलिंग टाकली तर नक्कीच इथे विकेट मिळण्याचे चान्सेस त्यांना आहे. टी नटराजन हा सुद्धा लेफ्ट आर्म खूप मस्त बॉलर आहे. ह्याची बॉलिंग ॲक्शन खास करून मला खूप आवडते टी नटराजनची. त्याच्यानंतर दुश्मनचा चमिरा हा सुद्धा श्रीलंकेचा एक म्हणजे इनफॉर्म बॉलर आहे. खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग करताना आपल्याला तो दिसतो आणि विकेटही पटकावतो चांगल्या प्रकारे. तर अशी काही आहे ही दिल्लीची प्लेइंग 11. तर आता आपण लखनौची प्लेइंग 11 काय असेल तर ती बघूया. ठीक आहे. तर लखनौची प्लेइंग 11 सुरुवात अशी असेल. मिचेल मार्श हा ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन इथे आपल्याला ओपनिंग करताना दिसेल. ठीक आहे. खूप चांगल्या फॉर्ममध्ये मिचेल मार्श ऑस्ट्रेलियासाठी वर्ल्ड कपमध्ये आपण बघितलं की सुरुवात या मिचेल मार्शने खूप चांगली करून दिली होती आणि चांगले रन गोळा केले होते. पण बाकीचे खेळाडू त्यांचे चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स न करू शकल्यामुळे ते वर्ल्ड कपमधून लवकर सुपर 8मध्ये सुद्धा आले नव्हते. तर असा काही त्यांचा परफॉर्मन्स वर्ल्ड कपमध्ये दिसून आला. तर असो मिचेल मार्श यांची कामगिरी चांगली होती. तर ते ओपनरला एक चांगली साजेशी कामगिरी लखनौतर्फे करून दाखवू शकतात. ॲडम मार्क्रमचा तर परफॉर्मन्स म्हणतात ना भारी, एकदम भारी होता वर्ल्ड कपमध्ये. तर तोच काही फॉर्म आपल्याला ह्या IPLमध्ये सुद्धा दिसू शकतो. खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करतात, त्याबरोबर बॉलिंगही हा व्यक्ती करतो. साऊथ आफ्रिकेचा कॅप्टनशिप यांच्याकडे आहे. म्हणजे 2 कॅप्टन लखनौमध्ये आहेत, 2 टीमचे कॅप्टन, आणि ते ओपनिंग करताना आपल्याला दिसू शकतात इथे. तर तिसऱ्या नंबरवर कोण येऊ शकतं लखनौमध्ये, तर ते असू शकतात निकोलस पुरान. हा खेळाडू तर एकदम दमदार खेळाडू आहे निकोलस पुरान. या खेळाडूने वेस्ट इंडिजचा एक दमदार खेळाडू म्हणून ओळखला जातो. IPLमध्ये तर याचा परफॉर्मन्स गेल्या सीझनमध्ये एकदम टीममॅचमध्ये परफॉर्मन्स होता. एक त्यांच्या संघातून वेस्ट इंडिज संघातून हिटमायर आणि दुसरा पुरन यांनी जवळजवळ वर्ल्ड कपमध्ये चांगला धुमाकूळ माजवला होता. त्यांच्याच कामगिरीवर टीम सेमीफायनलपर्यंत येण्याचा दम ठेवत होती, पण सुपर 8मध्येच त्यांना हार पत्करावी लागली. क्वालिफाय होऊ शकले नव्हते, कुठेतरी कमी पडली. तर निकोलस पुरान ही मोलाची कामगिरी करू शकतात. ते 3rd नंबरवर येऊ. त्याच्यानंतर 4 नंबरवर कोण येतील तर रिषभ पंत, कॅप्टन, स्वतः कॅप्टन 4 नंबरवर येताना आपल्याला दिसू शकतात. आणि हेच विकेट कीपर असतील लखनौ संघाचे. ठीक आहे. तर रिषभ पंतचा फॉर्म सध्याचा कोणीही बघितला नाही, कारण खूप दिवस झाले त्यांनी म्हणजे लोकल मॅचमध्ये खेळले असतील.
कामगिरी असेल बऱ्यापैकी, पण मला काही सध्या त्यांच्या मॅच बघायला भेटल्या नाही लोकलमध्ये, त्यामुळे मी त्यांच्या कामगिरीविषयी अगोदर नाही. पण ह्या खेळाडूमध्ये दम आहे. ऋषभ पंत त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्यानंतर मग त्यांनी रिटर्न हे केलं, बॅक केलं आणि चांगली कामगिरी थोडीशी करण्याचा प्रयत्न केला. पण आताच्या ज्या क्रिकेट टीममध्ये त्यांना स्थान आतापर्यंत मिळालेलं नाही, म्हणजे T20मध्ये आपल्या इंटरनॅशनल टीममध्ये. ते बहुतेक आपल्याला वन डे टीममध्ये पदार्पण करताना दिसू शकतात. तर पुढे आपल्याला बघावं लागेल कसं काय त्यांची कारकीर्द चालते ते, ठीक आहे. तर ऋषभ पंत असतील लखनौचे कॅप्टन. त्याच्यानंतर शहाबाज अहमद हा सुद्धा चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. अब्दुल समद हा सुद्धा चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. बॅटिंगही करतो आणि बॉलिंगही करतो. त्यानंतर अर्जुन तेंडुलकर जर खेळला हाही चांगली म्हणजे दोन्ही कामगिरी करतो. बॉलिंग आणि बॅटिंगही करून दाखवतो. ह्यांचा परफॉर्मन्स जास्त काही येताना दिसू शकत नाही, कारण हे नंतर खालच्या तळाला थोडेसे येतात बॅटिंग करण्यासाठी. पण जर बॉलर म्हणून त्यांना निवडलं असेल तर नक्कीच बॉलिंग आपल्याला होताना दिसू शकते. पण एव्हरेज प्रकारची बॉलिंग आपल्याला दिसून येते. शहाबाज अहमद असू दे, अब्दुल समद असू दे किंवा अर्जुन तेंडुलकर आणि आवेश खान याची हा फास्टर बॉलर आहे. पण त्यांच्या परफॉर्मन्समध्ये कन्सिस्टन्सी नसल्यामुळे हा खेळाडू इंटरनॅशनल आपल्या टीममध्ये स्थान पक्क करू शकलेला नाही आतापर्यंत. तर आवेश खान ही आहे फास्टर बॉलर म्हणून. दिग्वेश राठी या खेळाडूला मी पाहिलेलं नाही, त्याचा प्रकार परफॉर्मन्स करत होते. त्यानंतर मोहम्मद शामी हा बॉलिंग युनिटचा एक्का आहे लखनौसाठी, हे लिहून ठेवतो. आपलं मोहम्मद शामीचा परफॉर्मन्स कुठेही खेळून दे, खूप चांगल्या प्रकारे आपली छाप उमटवतो मोहम्मद शामी. हा खेळाडू इंटरनॅशनल क्रिकेटमधून का बाहेर आहे त्याचं कारण तर इंटरनॅशनल आपलं जे चयन करतात तेच देऊ शकतो. पण हा माझा फेवरेट खेळाडू आहे बॉलिंग युनिटमधला, एक बुमराह आणि दुसरं मोहम्मद शामी आताच्या काळामध्ये. तर तरी पण त्याला डावळलं जातं आहे. ही आपल्या म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट टीमसाठी शर्मेची बाजू आहे. या खेळाडूला नक्कीच खेळवलं जायला पाहिजे. कळलं, ते T20 असून दे किंवा टेस्ट असून दे किंवा वन डे असून दे, कुठेही हा खेळाडू खूप चांगली कामगिरी करून दाखवू शकतो आणि दाखवेलच. त्याबरोबर मयंक यादव ह्याच्या बॉलिंगवर ठेवू शकत नाही, पण हा खेळाडू सतत आजारी दुखापत ह्यानेच ग्रासलेला आहे. खूप वर्ष म्हणजे आता जवळजवळ 2-4 वर्षापूर्वी मी ऐकलं होतं या खेळाडू इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये छाप पाडेल, एक आपलं वर्चस्व गाजवेल. पण हा खेळाडू कंटिन्यू अनफिटच दिसून येतोय. त्याची बॉलिंग ॲक्शन खूप चांगली आहे. हा खेळाडू विकेटही काढून देतो, मॅच फिरवण्याचा दमही ठेवतो. पण स्वतःचा जो हे आहे फिटनेस आहे तो या खेळाडूने प्रॉपर ठेवला नसल्यामुळे इंटरनॅशनल क्रिकेटपासून हा खेळाडू खूपच लांब झालेला आहे. तर आता बघावं लागेल या वर्षाच्या IPLमध्ये मयंक यादव कशा प्रकारची भूमिका निभावतो, कशा प्रकारे तो परफॉर्मन्स करतो. त्यानंतर एनरिच नॉर्थ हा एक दमदार साऊथ आफ्रिकेचा दमदार बॉलर आहे. खेळवला गेला पाहिजे ह्या टीममध्ये. चांगल्या प्रकारे विकेट काढून दाखवतो आणि परफॉर्मन्सही त्याचा चांगला असतो. तर थोडेसे ग्रुप IPLचे
वेगळे आहेत की पूर्ण टीम जी असते 11 पैकी 4 खेळाडू खेळू शकतात फॉरेनचे. असे काही रूल्स असल्यामुळे सगळ्यात जास्त खेळाडूंना फॉरेनचा खेळू शकत नाही. त्याच्यामुळे कुठेतरी जे चांगले जे खेळाडू आहेत त्यांना डावळलं जाऊ शकतं. बघावं लागेल कशा प्रकारे ह्या बॉलर्सना आणि बॅट्समॅनना संघामध्ये स्थान मिळते. पण चांगला परफॉर्मन्स असतो. जे पण निवडले फॉरेनचे फिल्डर लखनौने ते खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करून निवडलेले आहे आणि ते खेळले तर नक्कीच चांगला परफॉर्मन्स करतील. आणि आपले जे खेळाडू आहेत तेही खूप चांगला परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसू शकतात. ठीक आहे. तर ह्या दोन दिल्ली आणि लखनौ यांचं खेळाडूंचं जर कम्पॅरिझन आपण बघितलं तर दिल्लीमध्ये आपल्याला जे मॅच विनर आहेत म्हणजे कधीही मॅच पलटवू शकतात. ठीक आहे. असे खेळाडू दिल्लीमध्ये जवळजवळ आपल्याला 1 ते 6-7 पर्यंत 1 ते 7 पर्यंत कंटिन्यू असे मॅच विनर खेळाडू आपल्याला दिसून येतात. तर 1 ते 6 पर्यंत आपल्याला मॅच विनर खेळाडू ते दिल्लीमध्ये खेळताना दिसू शकतात. तर यांना रोखण्यासाठी लखनौमध्ये काय आहे तर लखनौमध्ये तेवढेच दमदार खेळाडू जे बॉलर आहेत ते लखनौचे जसे दिल्लीचे बॅट्समन दमदार आहेत तसे लखनौचे बॉलर दमदार आहेत हे आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये दमदारमध्ये एनरिच नॉर्थ जे मयंक यादव आहे, शमी आहे, ठीक आहे, आवेश खान आहे. ठीक आहे. तर हे 4 बॉलर जे आहेत ते खूप दमदार बॉलर आहेत. इंटरनॅशनल प्रतिष्ठित हे बॉलर आहेत. तर हे यांना रोखू शकतात जर खेळले तर टीममध्ये. आणि लखनौमध्ये दिल्लीची बॉलिंग काहीशी मला कमजोर दिसते. टी नटराजन, दुष्मंत चमीरा, मुकेश कुमार, दिल्लीची बॉलिंग मला कमजोर दिसते. तर जर दिल्ली चेसिंग करायला गेली तर कुठेतरी कमी पडू शकते. ठीक आहे. कारण तुम्हाला दिल्लीची पहिली बॅटिंग असेल आणि सेकंड जर बॉलिंग असेल तर दिल्ली कुठेतरी कमी पडू शकते त्यांच्या बॉलरमुळे. कारण त्यांचा बॉलरचा परफॉर्मन्स बॉलर तेवढे काही मला खास दिसत नाही. ते समोरच्या टीमला रोखू शकतात. पण जर लखनौने पहिली बॅटिंग करून एक 190 किंवा 200च्या आसपास स्कोर बनवला तर दिल्लीला नक्कीच हरवण्याचा दम लखनौ ठेवू शकते. कारण दिल्लीकडे सुरुवातीचे जे बॅट्समन आहेत मिचेल मार्श, ॲडम मार्करम, ऋषभ पंत आणि निकोलस पुरन हे खूप इंटरनॅशनल प्रतीचे दमदार बॅट्समन आहेत. जर यांनी 190-200च्या आसपास स्कोर बनवला तर ते काही चेस व्हायला देणार नाही त्यांचे बॉलर. एवढा दम यांच्या लखनौच्या टीममध्ये आहे. ठीक आहे. तर बघावं लागेल. 50-50चा गेम मला इथं नाही 40-60चा दिसतोय. जास्त पर्सेंटेजमध्ये मला इथे लखनौ जिंकताना दिसते. ठीक आहे. लखनौ इथे मला जिंकताना दिसते कारण त्यांचे जे आहेत बॅटर्स आणि बॉलर्स हे दोन्ही दमदार आहेत. पण त्याचबरोबर जर यांच्या दिल्लीच्या बॅट्समनने या पिचवर 220-25 अशा मोठा स्कोर ठेवला तर नक्कीच ते लखनौला रोखू शकतात या मॅचमध्ये आणि जिंकू शकतात. पण त्यांना 220च्या आसपासचा स्कोर त्यांना मारावा लागेल जर त्यांना हरवायचं असेल. कारण लखनौला हरवायचं आणि पण लखनौने जरी 180-190च्या वरती स्कोर मारला
ठीक आहे, तरी ते दिल्लीला हरवण्याचा दम सोडली, कारण यांच्याकडे दमदार बॉलर आहे लखनौकडे. तर त्यामुळे मी बोललो की लखनौचं पर्सेंटेज जिंकण्याचे मला जास्त दिसत आहेत 60%, आणि दिल्लीचे पर्सेंटेज मला कमी दिसत आहे. तर माझी आजची फेवरेट टीम असेल तर ती असेल लखनौ मला जिंकताना दिसते. पुढे कालच्या मी जे प्रेडिक्शन केलं होतं, बाकी सगळं प्रेडिक्शन माझं ओके होतं, पण जे मी विनिंग प्रेडिक्शन कालच्या मॅचमध्ये केलं होतं ते थोडंसं चुकलं, कारण कोडोनी वन साईड खेळून गेला आणि त्याने एकदम धुवाधार पारी खेळली क्रिकेटमध्ये आणि वन साईड मॅच विन करून दिली. त्याच्यामुळे कुठेतरी आपली प्रेडिक्शन काही वांधा नाही, पण आतापर्यंत जेवढे क्रिकेटचं प्रेडिक्शन आपण IPLचं दिले तेवढ्यामध्ये आपण यशस्वी ठरलेलं आहे. बाकीच्या प्रेडिक्शन तर ओके होत्या, फक्त विनिंगमध्ये आपण थोडंसं कमी, ते पण कॉलनीच्या वन साईड पारी. ठीक आहे, तर आजचं आपलं प्रेडिक्शन असेल लखनौ आपल्याला इथे जिंकताना दिसू शकते, पण त्याच्याबरोबर ते काही सांगू शकत नाही, कारण दिल्लीचा कॅप्टन अक्षर पटेल आहे आणि त्यांच्या संघामध्ये KL राहुल सारखा धुरंधर बल्लेबाज तो खेळला. तर आणि त्याने जर त्याला बाकीच्या खेळाडूंची साथ लाभली तर आणि 200च्या आसपास स्कोर नेला तर नक्कीच ते लखनौला करतो. ठीक आहे, त्याची फक्त दिल्लीची बॉलिंग कमी पडते आणि इकडे बॅटिंग थोडीशी त्यांच्याकडे 6 बॅटिंग करणार आहे, तर इथे मला लखनौमध्ये 4च दिसतात. पण ह्या 4 लोकांनी जरी चांगली कामगिरी करून मोठा स्कोर मारला जवळजवळ 200च्या आसपास, 86 ते 200च्या आसपास, तरी त्यांचे जे बॉलर आहेत ते त्यांना अडवू शकतात दिल्लीला, एवढं त्यांच्यामध्ये दम आहे. तर ह्याच बेसवर मी लखनौला आजच्या मॅचची विनिंग टीम माझ्यापर्यंत मी सांगतो माझ्या मनाने, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्स करा आणि मला कळवा. ठीक आहे, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या गावच्या मित्रांना, गावच्या मंडळाच्या ग्रुपवर आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही महत्त्वपूर्ण क्रिकेट विषयाची माहिती मिळेल आणि तेही आपल्या फॅमिलीमध्ये आपल्याबरोबर येतील. ठीक आहे, तर ही फॅमिली आपण लवकरात लवकर वाढवूया आणि सगळ्यांपर्यंत जे आपले क्रिकेट लवर्स आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवूया. इच्छा बाळगतो आणि तुमची रजा घेतो या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय